1857 हे वर्ष कानावर पडलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, शिपायांचं बंड. पण थांबा, जर असं म्हटलं की ही फक्त काही सैनिकांची गोष्ट नव्हती, तर ही संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महागाथा होती तर? चला तर मग उघडून पाहूया या नावामागची खरी आणि खूप गुंतागुंतीची कहाणी. तर मग सुरुवातच करूया या थेट प्रश्नानं. ही जी घटना घडली ती खरंच फक्त काही नाराज सैनिकांपुरतीच मर्यादित होती, की हा एका दबलेल्या राष्ट्राचा पहिला मोठा हुंकार होता? या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हे फक्त बंड नव्हतं, अजिबात नाही, तर तो संपूर्ण राष्ट्राच्या संयमाचा बांध फुटलेला क्षण होता. म्हणजे कंपनी सरकारच्या धोरणांमुळे अनेक वर्षांपासून जो असंतोष धुमसत होता ना, त्याचा तो एक मोठा स्फोट होता. मग चला जरा खोलात शिरूया, कारण हा जो उठाव आहे तो काही एका रात्रीत घडलेला नाहीये. याच्या मागे अनेक दशकं साचलेल्या असंतोषाची एक मोठी कहाणी आहे. पाहूया ती शेवटची ठिणगी पडण्याआधी हा सगळा दारुगोळा कसा आणि का तयार झाला होता. या असंतोषाची कारणं खरं तर चारी बाजूंनी होती. राजकीय कारणं होती, आर्थिक होती, सामाजिक होती आणि लष्कराची तर स्वतःची वेगळी दुखणी होतीच. म्हणजे बघा, कंपनीच्या आक्रमक धोरणांनी राजा महाराजांना नाराज केलं. त्यांच्या कर प्रणालीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. सामाजिक सुधारणांच्या नावाखाली लोकांच्या धार्मिक भावनांना धक्का लावला. आणि सैन्यात तर तिथे तर उघडपणे भेदभाव केला जात होता. आता ब्रिटिशांच्या राजकीय आक्रमकतेचं सगळ्यात मोठं उदाहरण कोणतं असेल तर ते होतं खालसा धोरण. नाव ऐकायला किती भारदस्त वाटतं, पण याचा अर्थ अगदी सरळ होता. जर एखाद्या राजाला मुलगा नसेल तर त्याचं राज्य थेट कंपनी सरकारच्या ताब्यात जाणार. या एका धोरणाने अनेक संस्थानांचं अस्तित्वच धोक्यात आणलं आणि शासकांमध्ये असंतोषाची आग पेटवली. हे एक वाक्य खरं तर या उठावाचं सार सांगून जातं. सैन्यात जो शिपाई भरती झालेला होता ना, तो मूळचा खेड्यापाड्यातला शेतकरी कुटुंबातलाच होता. त्यामुळे जेव्हा शेतीवर आणि शेतकऱ्यांवर संकट यायचं तेव्हा त्याचा थेट परिणाम या सैनिकांच्या मनावर व्हायचा. त्यांच्या लष्करी तक्रारी आणि गावाकडचं आर्थिक संकट हे सगळं एकत्र आलं. आणि मग अनेक वर्षांपासून धुमसत असलेल्या या असंतोषाच्या दारुगोळ्यावर पडली ती शेवटची निर्णायक ठिणगी. सैन्यात नवीन एनफील्ड रायफल्स आणल्या गेल्या आणि त्यांच्या काडतुसांबद्दल एक अफवा वाऱ्यासारखी पसरली की त्यांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे. झालं, या एका बातमीने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांच्या धर्मभावनेला थेट हात घातला आणि इतके दिवस धुमसत असलेल्या असंतोषाचा भडका उडाला. बंडाची आग पसरताच शिपायांनी एक पहिलं आणि अतिशय धोरणात्मक पाऊल उचललं. ते म्हणजे दिल्लीकडे कूच. पण त्यांनी दिल्लीच काय निवडली, यामागे एक मोठा विचार होता, एक रणनीती होती. दिल्लीकडे जाण्याचा निर्णय हा काही भावनेच्या भरात घेतलेला नव्हता. यामागे पक्का विचार होता. एकतर दिल्लीत मुघल सम्राट बहादूर शाह जफर होते, ज्यांच्या रूपाने या बंडाला एक राष्ट्रीय चेहरा आणि राजकीय वैद्यता मिळू शकली असती. दुसरं, दिल्लीतलं प्रचंड मोठं शस्त्रागार ताब्यात घेणं हे लष्करी विजयासाठी अत्यंत गरजेचं होतं. आणि तिसरं म्हणजे दिल्लीचं मोक्याचं स्थान. तिथून हा उठाव देशभर पसरवणं सोपं होतं. हा उठाव फक्त काही शिपायांपुरता मर्यादित नाही राहिला. तो वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि त्यात मग समाजातले वेगवेगळे घटक, वेगवेगळे लोक सामील झाले. चला आता या उठावाच्या व्यापक स्वरूपावर एक नजर टाकूया. जरा या नकाशावर आणि या नावांवर नजर टाका. दिल्ली, कानपूर, लखनौ, झांसी, बिहार ही फक्त शहरांची नावं नाही आहेत, तर या उठावाच्या धगधगत्या ज्वाळा होत्या. आणि प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करणारे वेगळे होते. कुठे राजेराणे होते तर कुठे जमीनदार. हेच तर सिद्ध करतं की हा केवळ शिपायांचा उद्रेक नव्हता, तर एका राष्ट्राचा सामूहिक आवाज होता. आणि हो, या उठावाचा एक अत्यंत प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे महिलांचं नेतृत्व. राणी लक्ष्मीबाई असोत किंवा बेगम हजरत महल, या केवळ नावापुरत्या नेत्या नव्हत्या. त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर उतरून तलवार चालवली आणि दुसरीकडे राज्याचा कारभारही सांभाळला. त्या काळात स्त्रियांनी असं धाडसी नेतृत्व करणं हीच एक मोठी क्रांती होती. हा उठाव दडपण्यात आला, ब्रिटिशांनी तो चिरडून टाकला, हे खरंय. पण या घटनेनं भारतातील ब्रिटिश राजवटीला मुळापासून हादरवून टाकलं, इतकं की ब्रिटिशांना त्यांची संपूर्ण रणनीतीच बदलावी लागली. हा बदल किती मोठा होता हे इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. 1858 मध्ये एक कायदा आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राज्यच संपवलं गेलं. भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या म्हणजे क्राऊनच्या हातात गेला. यापुढे राज्यविस्तार नाही आणि लोकांच्या धार्मिक सामाजिक गोष्टीत हस्तक्षेप नाही असं आश्वासनही देण्यात आलं. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल कुठे झाला असेल तर तो म्हणजे लष्करात. ब्रिटिशांना एक गोष्ट कळून चुकली होती की भविष्यात असा उठाव पुन्हा होऊ द्यायचा नसेल तर लष्कराची रचना बदलावी लागेल.
त्यांनी भारतीय सैनिकांचं प्रमाण कमी केलं आणि युरोपियन सैनिकांची संख्या खूप वाढवली. आणि लष्कराची ही नवीन रचना करताना त्यांनी एकच धोरण वापरलं, फोडा आणि झोडा. सैनिकांमध्ये एकी होऊच नये म्हणून जात, धर्म आणि प्रदेशाच्या आधारावर वेगवेगळ्या रेजिमेंट्स तयार केल्या. शीख, गुरखा यांसारख्या काही जातींना लढाऊ ठरवून त्यांना प्राधान्य दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तोफखान्यासारखी मोठी शस्त्र फक्त आणि फक्त युरोपियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवली. पण ह्या उठावाचे परिणाम फक्त प्रशासकीय बदलांवर थांबले नाहीत. त्याचे व्रण खूप खोल होते. सामाजिक आणि राजकीय परिणाम इतके दूरगामी झाले की त्यांनी पुढच्या जवळपास 100 वर्षांचा भारताचा इतिहास घडवला. आता ब्रिटिशांचा गेम प्लॅन बदलला होता. त्यांनी काय केलं तर त्यांनी समाजातलेच काही घटक हाताशी धरले. जमीनदार आणि संस्थानिकांसारख्या पारंपरिक सत्ताधीशांना संरक्षण दिलं आणि त्यांच्या मदतीने स्वतःसाठी एक निष्ठावान सामाजिक आधार तयार केला. आणि हे करताना भारतीयांमध्ये फूट पाडण्याचं धोरण मात्र अधिक पद्धतशीरपणे राबवलं. उठाव दडपवल्यानंतर ब्रिटिशांना कोणीतरी एक बळीचा बकरा हवा होता आणि तो त्यांनी मुस्लिम समाजात शोधला. या संपूर्ण बंडासाठी मुस्लिमांना मोठ्या प्रमाणावर जबाबदार धरण्यात आलं आणि इथूनच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अविश्वासाचं विष पेरण्याची पद्धतशीर सुरुवात झाली, ज्याचे भयंकर परिणाम भारताला पुढे भोगावे लागले. तर मग 1857चा उठाव लष्करीदृष्ट्या अयशस्वी झाला हे खरं आहे, पण तो खरंच संपला होता का? नाही. उलट त्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची अशी एक ज्योत पेटवली जी पुढची 90 वर्षे विझली नाही. हा उठाव एका संघर्षाचा शेवट नव्हता, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका नव्या महागाथेची खरी सुरुवात होती. पण ही सुरुवात नेमकी कशी झाली हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. राज्यसेवा 2025 मेन्स देत आहात का? हे लक्षात असू द्या, महत्त्वाचं ठरेल. आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.